हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजले तर जवळजवळ 8. टुडे इट इज व्हेरी कोल्ड. टेम्परेचर इज नियरली 10 डिग्री सेल्सियस. तर खूपच थंडी आहे. हे बघा. आता ऊन आलाय तरी म्हणजे तोंडातून असे वाफ निघतायत. म्हणजे तुम्ही विचार करा थंडी किती असेल. तर आज खूप सारं काम आहे. तर काय काम आहे तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला आता जाऊया आपण गावामध्ये. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे माहिती आहे का? तर आज आमच्या सोनियाईचं उषाचं घर आहे ना, तर ते जुनं घर आहे. ते आता मोडून नवीन घर बनवायचं आहे. तर आज ते घर मोडायचं आहे. तर त्यासाठी मग सर्व गावामध्ये बोलावणं केलं जातं. मग गावातील माणसं येतात. तर आज प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का? गावामध्ये 2 घरं मोडायचे आहेत. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. माझ्याबरोबर नरेश असतो किंवा घागरून बाबा असतात बऱ्याचदा. तर त्यांचंसुद्धा घर नवीन बांधायचं आहे. तर त्यांचं घर मोडायचं आहे. तर काही लोकं तिकडे जातील, काही लोकं इकडे जातील. तर एकच घर असतं ना, तर बरं झालं असतं. तर कारण माणसं गावात सध्या कमी आहेत. तर बघूया आता कसं होतंय. आता हे घर आहे ना, तर हे असं काहीसं आहे. हे बघा. हे बघा असं पाठीमागचा हा परिसर आहे. इकडे भावजी पण आलेत आमचे मुंबईवरून घर मोडण्यासाठी. हा, मी पण येतोय. जुनं घर असं काहीसं आहे. तर चला जाऊया बघूया. ते समोर आमच्या अण्णांचं घर. काकी, थंडी खूप आहे. न वाजले तरी कानटोपे बांधून. तर हे बघा असं जुनं घर आहे काहीसं. आहे बघा. इकडे ही जुनी शिडी माळ्यावर चढायला. हा इकडे छोटासा देवघर. आणि इकडे चूल. इकडे आहे वॉशरूम. तर असं काहीसं हे जुनं घर आहे. तर आता काम करूया. तिकडे नऱ्याचं घर पण मोठं आहेत ना, ते पण आपण बघून येऊया. का हो बा, उन्हात बसलेत बाबा. बाबांचं पण घर बनवायचं आहे. हे आता जुनं आहे. हे पण आता काही दिवसांनी नवीन बनेल. इकडे आमच्या शशिकांत तात्यांचं घर पण नवीन बनतं आहे. हे बघा, जुनं होतं घर, ते पण आता काही दिवसापूर्वीच तोडलं आहे. आता नवीन बनतं आहे. तर यावर्षी जवळजवळ 3-4 घरं ना नवीन बनणार आहेत. चला जाऊया, नऱ्याकडे जाऊन येऊया जरा. हे आहे नऱ्याचं घर. हो बाबा, सुरुवात झाली. सुरुवात करतोय. हे बघा, नऱ्या कुठे आहे? भाजीपाला गेलाय देवाचा आणाय. अच्छा, लवकर गेला. साखरीवरती गेला वाटतं. गाडीवर गेला. अच्छा. हे बघा, तुम्ही आईना बघितलं असेल बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बाबांना. हे बघा, आई बाबांचं घर आहे असं जुनं. चला बघूया बाबा आतमधून तुमचं घर. झालं तर सर्व खाली केलेत ना? हो, हा खाली केलेला आहे. हे बघा जुनं घर. हे इकडं या बाजूला असं म्हणजे खुलं असं बेडरूम होतं. हे इकडं 2 भाग असे करायचे. इकडं चुल्ला, किचन, चुल्ला आहे. या बाजूला गॅसचा कटडा, तिकडे बाथरूम. तर बघा बाबांचं असं काहीसं घर आहे. बाहेरून बघितलं तर जुनं घर. आता सकाळचे जवळजवळ 8:30 वाजून गेलेले आहेत. 9 वाजायला आले. तर 9च्या नंतर लोक सर्व येतील. अजून कोणी आलेलं नाही. तर बघूया आता. मग काम चालू झाल्याच्या नंतरला मग एकदा फेरी मारू, इकडे पण आणि तिकडे पण. तर असं काहीसं आजचं प्लॅन आहे. तर हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. हा माड साफ करायला काका म्हणतायत 200 रुपये ना काका? आणि तो माड साफ करायला 100 रुपये. झाड असेल तसं, हा ह्याच्यावर उंची मोठं असेल तर मोठे पैसे असतात त्याचे. हा, जशी झाडाची उंची असेल 1 रुपया वाया जात नाही. त्याप्रमाणे ते साफ त्याप्रमाणे करतात. काम करणार आपले समजून. तर तुम्हाला जर साफ करायचे असाल जन्म सिद्ध हक्क मिळवायचा, काम करून मिळवायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. वन दी गेट मराठा मुली. नारायण जानू गावणूक ओढवली वडवलीचे आहेत. तुम्हाला जर साफ करायचे असेल आजूबाजूच्या गावातील तुम्ही जर असाल तर बागेचं काम द्या मला भरपूर. मोठी जर तुमची बागायत असेल, खूप झाडं लावलेली असतील हो. आणि तुमची जर बागेची साफसफाई करायची बघा असतील एक तरी काय सुद्धा हे करतील. हा. आणि तसं जर काय असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मला जर तुम्ही सांगितलं तर मग मी त्यांना त्यांचा काय मोबाईल नंबर नाही काकांकडे. जर मला तुम्ही सांगितलं यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देईन तुम्हाला. मग तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी काय बोलणी करा आणि तुमचं घेऊन जा गाडी टाकून. हा. तर बघा आता सुरुवात केलेली आहे काकांनी चढायला. हे बघा, हे बघा अशा प्रकारे अशी ही मशीन असते.
असंच चढलं जातं झाडावरती बघा. काढायसारखे नारळ आहे ते पण काका काढा. हो तयार आहे, काढ सांगितलं. तयार काढणार, तयार ठेवणार ना. हुऱ्यान आहे म्हणतात, हुऱ्यान मुंग्या बघा कसं जायचं असतं. तेव्हा कसे गेले वरती बघा. अरे राम बोला. तर बघा इकडे सर्व आता लोक जमा झालेले आहेत. इकडे गुरुजी आले आहेत, शशिकांत ते, आणि इकडे मीटर काढण्यासाठी वायरमन सुद्धा आलेले आहेत. तर इकडे बघा या सर्व महिला आल्या, त्या आई आल्यात, आमच्या लोंढे आई. इकडे हे बघा आता चहा होते बघा. आता गाईचं अगदी शुद्ध दूध आता चहामध्ये टाकलं जाते, मस्त गरम गरम. आणि इकडे आमच्या वैरा गाई बघा सर्वांसाठी नाश्ता फरसाण भरतायत. आई काय बरे आहेत ना? तुम्ही ओळखता काय ना? बघा खूप आपण 2 वर्षापूर्वी भेटलेलो आहे ना. हे बघा फरसाण भरतायत. उशातच चहा घेऊन सर्वांना देते. तर बघा आता सुरुवात झालेली आहे कामाला. आता सर्वजण आता एक 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 अशी वरती चढतायत. चहा नाश्ता झाला आहे आमचा. इकडे बघा हे सर्व आलेले आहेत. आई पण, आगरी आई, काकी. आईचं पण घराचं काम चालू झालंय. आपण जाऊ बघायला आई. हो होऊ द्या पूर्ण. हा हो दाखवू. आईचं घर पण बघू. तर बघा इकडच्या या बाजूची आता सर्व कौला तर काढून झाली. हे बघा आमचे भाऊजी बघा जबरदस्त जोरदार काम चाललंय. भाऊजी हो चल. हे बघा इकडच्याच पाक्याची आता राहिली तेवढीच कौलं. ते तयारी आमच्या शिर्के वहिनी आल्या आहेत. हे बघा सर्व खोबरा, कांदे, चिकनवाले खाटी खा प्लेटच्या गाडी. हा तो नाही दुसरा. तर मी गेलो होतो आता छिंचगरला चिकन आणण्यासाठी. तर बाबा आता बारीक करतायत आणि बाकीचे सर्व बनवतील. तर खूप घाई आहे, माणसं कमी आहेत. ॲक्च्युली 2 घरे आहेत ना, त्यामुळे माणसं डिवाईड झालीत. तर आता जाऊया, आता नऱ्याच्या घराकडून जाऊया, तिकडे बघूया किती कोण कोण माणसं आहेत आणि कुठपर्यंत काम आलं आहे. आता जवळजवळ वाजलेत 12 वाजलेत दुपारचे. कवलं वगैरे काढून झालेली आहेत. हो आगरे बाबा. हे बघा सर्व आता रिपा वगैरे काढायची चालू काम केलं. वहिनी हो वहिनी. तर बघा आता सर्व कवळे उतरून झालेले आहेत आणि आता सर्व बाहेर न्यायचे काम चालू आहे. बघा सगळीकडे कवळे उतरून ठेवलेले आहेत. चला लागूया आता कामाला पटापट. वरून झाली ना सर्व काढून, तिकडं बाकी राहिलाय, तो कोपऱ्याला राहिलेत थोडेसे. तर आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि 2 वाजता आमचे सर्व आता वाशे वगैरे रीप काढून झालेले आहे. हो 2 वाजले. हे बघा बघा आता कसं वरचे सर्व वाशे रीप सर्व काढून झालेले आहेत. हे बघा अजून फळे काढायचे आहेत. खालच्या पडवीचे अजून वाशे बाकी आहेत. पहिले काढायला लागतील आता आधी. हो हे बघा आमच्या वैरागाई बघा कसे काम करतायत. आई बस एक एक न्या.
आता हे राहिलेलं आहे ते दुपारनंतर आता जेवण करणार. भूक लागली काम करू. तर चला जेवण आहे ते तर खाली बनवलेलं आहे, तिकडे जेवायला जाऊ आता. तर असं असतं काम गावाकडे. सगळेजण मग असे ज्यांचं घर मोडायचं असेल तर मग एकमेकांच्या कामाला येतात सगळेजण बोलावले की. हे आता वाशे आहेत ना, आम्ही हे इकडे टाकतो. हे बघा वाशे इकडे टाकतोय फाट्याना. चला आता बस झालं. तर इकडे आता उषा सर्व जेवण आता वाढते. हे बघा सर्व इथे एकदम आता बसू जेवायला. इकडे भाकऱ्या चालल्या आहेत बघा, वहिनी बनवत आहेत भाकऱ्या. जेवायला या पार्टीला, उषाताईच्या पार्टीला. इकडे बघा, इकडे चुलीवरती पण चाललेत आईंच्या 2 ठिकाणी भाकऱ्या चालल्यात. तर आता जेवण वगैरे आटपलेलं आहे आणि आम्ही आता पुन्हा आता कामाला लागणार आहोत. त्या बाजूला इकडे नऱ्याच्या घराकडे आलो आहे आता पुन्हा. आई काय झालं, जेवण लागलीत कामाला? हो आई, हे घराला किती वर्ष झाले असतील बांधलेला तरी पण? 20 वर्षापूर्वी बांधलेलं नाही का? हो 10 वर्ष गेली असती. पण आता नवीन गावाकडे खेळट्यांचा एवढा त्रास आहे ना, तर आता कौलाची घरं चालत म्हणजे घरात माणूस नसेल ना तर काय घरामध्ये राहत नाही. त्यामुळे आता लोक सर्व पत्र्याची घरं बांधतात. कौला आता काढून टाकतात. हे असे कौला असतील ना ती काढतात आणि आतमध्ये शिरतात खेळटी. तर ते तुमचं घर तरी पण किती वर्ष जुनं होतं? 65 वर्ष. अच्छा 65, खूप जुनं होतं ना. 65 वर्ष. तर इथे तात्यांचं घर बनतंय नवीन. तुमच्या घराला किती वर्ष झाली? हां हे आता पहिलं 1 वर्ष. अशाचा किती लग्न? वाटतं 10-12 वर्ष झाले असतील ना. हे गाव आमचं काहीसं असं आहे. हे इकडे शेवटची आमची साईडची घरं आहेत. अण्णांचं घर, हे इकडे पप्पू तात्यांचं, ते इकडे विकास दादाचं, ही आमची चावडी आहे. असं काहीसं घर आहे. तिकडे वरती घरं आहेत जास्त त्या बाजूला, आणि वाडी तिकडे आहे त्या बाजूला. तर संध्याकाळचे आता 6 वाजलेले आहेत आणि आमचं आता काम आम्ही इथं थांबवलेलं आहे. तर बऱ्यापैकी काम झालं आहे. माणसं कमी होती तरी काम बऱ्यापैकी झालं आहे. अजून थोडीशी भालं आहेत ना वरून उतरवायची राहिलीत. तर चला मंडळी, अशा प्रकारे हे गावाकडचं काम. तर अशा प्रकारे जेव्हा कोणाचं घर असं मोडायचं असेल, नवीन बांधायचं असेल तर घर पूर्ण खोलावं लागतं. तर असं जर काम असेल तर मग सर्व गावातील मंडळी म्हणजे सर्वांना बोलावणं केलं जातं आणि मग सगळेजण येतात. तर जास्त करून म्हणजे अशी आपल्या घराची शेजारी असतात ती लोकं येतात, आपल्याशी जास्त संबंध असतात ती लोकं येतात. बाकीचे जसे दूर घरं आहेत तर ती सगळीच येतात अशी नाही गावातील. तर
बऱ्यापैकी आज काम झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण भेटणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या पण अशा काही जुन्या आठवणी असतील, तुमचंसुद्धा जुनं घर असेल आणि ते तुम्ही नवीन बांधलेलं असेल, तर अशा काही आठवणी असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की शेअर करा. तर चला मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.